सिसोदिया यांनी परत एकदा आघाडी घेतली आहे 3869 मतांनी। पाहतोय हे हा स्प्रे केला जातोय, कलरफुल जो स्प्रे आहे तो कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीनं हे सगळं सेलिब्रेशन जे आहे ते दिल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। प्रामुख्याने हेच आहे की सगळे कार्यकर्ते अजूनही आलेले नाहीत, मात्र त्या मतदारसंघांमध्ये देखील सेलिब्रेशन जे आहे ते सकाळपासून आता सुरू झालेलं आहे आणि मोठ्या पराभवाला खरं तर आम आदमी पक्षाला सामोरं जावं लागलंय। हॅट्रिक करणार का अरविंद केजरीवाल याची उत्सुकता खरं तर संपूर्ण देशाला होती आणि अखेर त्यांचा पराभव झालेला आहे। हे दुसऱ्या बाजूला देखील कार्यकर्ते आपण पाहतोय हे देखील गदा घेऊन जय श्रीरामचा नारा देत या कार्यालयामध्ये दाखल होत आहेत। प्रामुख्याने हेच आहे, नेमका कितीपर्यंत आकडा जातो हे बघावं लागणार आहे, कारण आतापर्यंत 40चा आकडा जो आहे तो पार केलेला आहे भाजपनं आणि आम आदमी पक्ष मात्र 20 ते 25 जागांवरच अजूनही आहे। त्यामुळं मुख्यमंत्री तर भाजपचा होणार आणि सर्वात महत्त्वाचं भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार, कुणाचं नाव भाजप जाहीर करणार याची उत्सुकता देखील संपूर्ण दिल्लीकरांना असणार आहे। कारण नवीन चेहरा दिला जाईल आणि दिल्लीचा कारभार सांभाळण्यासाठी सक्षम नेतृत्व दिलं जाईल असं वारंवार भाजपकडून सांगितलं जात होतं। त्यानुसार कुणाचा चेहरा पुढं करतं हे बघावं लागेल आणि मद्यधोरण घोटाळ्यामध्ये दोषी आढळल्यानंतर आपल्याला माहित आहे अरविंद केजरीवाल असतील, मनीष सिसोदिया असतील यांना तुरुंगवास झालेला होता। त्या बाजूलाही आपण पाहतो हे ढोल ताशे घेऊन हे सगळे जे ते दाखल झालेले आहेत। आपण काही कार्यकर्त्यांशी आणखी काही कार्यकर्त्यांशी बोलायचा देखील प्रयत्न करूयात। क्या बताएंगे, बीजेपी को इतनी सीट्स मिली? देखिए, पूर्ण बहुमत की सरकार इसे कहते हैं। केजरीवाल जी को भी अपने पीछे छोड़ दिया और हालांकि उनको मेरी सांत्वना और सहानुभूति मिले। ये बहुत लंबा वनवास था हम सभी के लिए, हर एक सनातनी के लिए, हर एक दिल्लीवासी के लिए। एक बार फिर से भाजपा की सरकार दिल्ली में आ गई और हम सब बहुत ही ज्यादा प्रसन्न हैं। दिल्ली का मुख्यमंत्री कौन हो सकता है? देखिए, ये एक बहुत अच्छा सवाल है और चुनौती भरा भी है, परंतु इतना ही कहूंगी कि जो भी वो चेहरा होगा वो दिल्ली का ही नहीं भारत का इतिहास बदलने वाला होगा। क्यों केजरीवाल की हार हो गई, क्या लगता है आपको? देखिए, जनता दिल्ली की अब समझदार हो चुकी है, मैं तो कहूंगी बड़ी हो चुकी है इन 27 सालों में, और समझ चुकी है कि अगर कोई दल जो उनकी सुरक्षा सुनिश्चित कर सकता है वो भारतीय जनता पार्टी है। कांग्रेस ने एक भी सीट हासिल नहीं की। ये तो होना ही था। बात वही हो गई कि विभीषण का जो काम करेगा खुद भी ध्वस्त हुआ और सरकार भी ध्वस्त हो गई। आप क्या बताएंगे? आज मैं बहुत खुश हूँ कि हमारे देश में हमारी पार्टी बन रही है और इस पार्टी के लिए हम लोग बहुत मेहनत किए और आज हम बहुत खुश हैं कि हमारी जीत हुई और जीत हासिल किए। और इसी दिन के लिए हम लोग इतना दिन बहुत अच्छी तरह से मेहनत किए हैं। जय हिंद, जय भारत। आज हमारा जश्न मन रहा है हमारे प्रदेश में और हर जगह मनेगी। हम प्रदेश कार्यालय में भी आए और हम राष्ट्रीय कार्यालय में भी बनाएंगे। बहुत बहुत धन्यवाद। हमारी जीत हुई, हमारी झंडा लहर रही है, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। प्रतिक्रिया होती महिला कार्यकर्त्यांची। आतमध्ये देखील कार्यकर्ते हळूहळू आता हे जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सेलिब्रेशन जे आहे ते संपूर्ण दिल्लीमध्ये सध्या पाहायला मिळतंय। एकंदरीतच भाजपचं आता मुख्यमंत्री पदाचं नाव कुणाचं जाहीर केलं जाणार, भाजप हायकमांड त्या बाबतीतला निर्णय कधी जाहीर करणार याची उत्सुकता देखील आता दिल्लीकरांना असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। दिल्ली विधानसभेतील विजयानंतर भाजप महाराष्ट्रात सुद्धा जल्लोष करणार आहे। मुंबई भाजप कार्यालयात दुपारी 1 वाजता जल्लोष करणार।